महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा आरोप केला जात आहे आणि औषध निरीक्षक या विभागाचा हा पेपर फुटलेला आहे। ज्या विद्यार्थ्याने हा पेपर दिलेला आहे तो विद्यार्थी आता आपल्या सोबत आहे आणि या संदर्भातच काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुण्यात या संदर्भातली पोलीस तक्रार देखील दाखल केली जाणार आहे। व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हा पेपर फुटल्याचा आरोप केला जात आहे। आदित्य वगरे आता आपल्या सोबत आहे। आदित्य, नेमकी काय हा जो काही औषध निरीक्षकाचा पेपर फुटलाय, काय नेमकी माहिती आहे? नेमकं कशा माध्यमातून कसा हा पेपर फुटलेला आहे? औषध निरीक्षक पदाची परीक्षा ही ॲक्च्युली 2021मध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा अनुभवाचा अट असल्यामुळे ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आली नाही आहे। अनुभवअट रद्द आणि त्याच्यानंतर 22 मार्चला पेपर होणार होता, परंतु 20 मार्चलाच व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज आपण बघतो गेली 2 दिवस झालं सोशल मीडियामध्ये व्हायरल होतं की एक पेपर व्हायरल होतोय, म्हणजे जो 22 मार्चला पेपर होणार होता तर त्यातले 20 मार्चलाच प्रश्न जो काही आपण पेपर सेट बघतो या ठिकाणी बघितला तर जवळपास ह्या पेपर सेटमधले 20 मार्च 2026 20 मार्च 2026 22 मार्चला आयोगाचा पेपर होणार होता। तर ह्या सेटमधले जवळपास 90 प्रश्न अगोदरच आले होते असं दिसून येतंय आणि या ठिकाणी आपण बघतो की 22 मार्चचे चार्ट आहे, तर या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत ते आलेले दिसून येतात आणि त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चार्टमध्ये असं म्हटलंय की आपण जर बघितलं तर पुढचं चार्ट बघितलं तर यातले जवळपास 77-78 प्रश्न मी सोडवलेत। मग आपण हा बघितला तर किती लोकांपर्यंत हा पेपर गेला आहे, तर ह्याची निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे आणि कठोरात कठोर या लोकांना शिक्षा दिली पाहिजे, कारण हा जर पेपर एका विद्यार्थ्यापर्यंत गेला आहे, अजून किती विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला आहे। मग हे सगळी धागेदोरे शेवटपर्यंत शोधले पाहिजेत आणि एकालाही सोडणार। पण मग 20 मार्च 2026ला जर पेपर फुटलाय, आज जवळपास जुलै आहे, आत्ता का हे पुढे आलेलं आहे? मग एवढ्या मधल्या काळात का पुढे येऊ शकलं नाही? याच्याबद्दल मी आमच्याकडे सुद्धा ही जी काही माहिती आलेली आहे ना, गेल्या निकाल माहिती आलेली आहे, यापूर्वी माहिती आली नाही। याच्यासाठी जी काही तक्रार आयोगात दाखल केली होती, निकाला झाल्यानंतर गौरव पाटील होता आणि ऋषिकेश या दोघांनी जाऊन FD आणि MPSCला तक्रार दाखल केली होती आणि आता जी काय आहे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर याचं सगळीकडे हे व्हायरल झालेलं आहे आणि हा जो काही पेपर फुटला आहे म्हणजे 22 मार्चला पेपर होणारा 20 मार्चलाच म्हणजे जवळपास कशा माध्यमातून कसा पेपर फुटला? कुठल्या माध्यमातून? पेपर हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेलेला आहे। व्हॉट्सअप टेलिग्राम पण नाही टेलिग्राम नाही, व्हॉट्सअपच्या माध्यमातून गेला आहे। आता पुढे काय विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करणार आहात? काय या सगळं? या ठिकाणी पुण्यामध्ये विद्यार्थी आता जमा होत आहोत आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे। आम्हाला त्या ठिकाणी न्याय भेटेल, त्याच्यापूर्वी आम्हाला आयोग काहीतरी दिलासा देईल असं अपेक्षित आहे। जर आयोगानं दिलासा नाही दिला तर आम्ही 100% हे जे काय असेल विद्यार्थ्यांच्या हिताचं हे जे काही दोषी आहे ह्यांच्यावरती 100% कारवाई झाली पाहिजे। मग हा पेपर पुन्हा घ्यावा अशी मागणी तुम्ही करतायत का? पेपर जर आयोगानं जर याच्यासाठी जर सगळं निकाल पण लागलाय त्याचा? निकाल लागलाय, मग त्याच्यामुळं जेवढी दोषी सापडतील याच्यासाठी आयोग जो निर्णय घेईल, आयोगानं जर आम्हाला दिलासादायक जर आम्हाला दिलासा भेटला तर काही हरकत नाही, पण जर आयोग नसेल तरी नक्कीच झाली पाहिजे परत। तर आदित्य वगरे जो विद्यार्थी ज्याने पेपर दिला आहे त्याचे या सगळ्या संदर्भात पोलीस तक्रार देखील दाखल करणार आहे। आयोगाने या संदर्भात योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे असं देखील आदित्य वगरे याचं म्हणणं आहे, कारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा पेपर फुटलेला आहे, अनेकांनी त्याचा फायदा घेतल्याचं देखील आरोप केला जातोय। कॅमेरामन प्रवीणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।